इंस्टा युट्यूब फॅमिली त्यांची एक फरमाईश आहे, तर त्यांच्यासाठी एक क्लिप होऊन जाऊ दे. मित्रांनो म्हणजे काय तरी थोडे दिवस झाले, 12 दिवस पोराला खाल्ला वाटतं वाघाने. काय झालं नक्की सांगा. म्हणजे ते पोरे आंब्यावर गेले होते हा आणि वाघ दडत आला आणि ते पोराला खाल्लं. म्हणजे चौथीला होता. आता किती वर्षाचा म्हणजे 10 ना. मित्रांनो म्हणजे इकडे भीती आहे तर सांभाळून आपल्याला. तर मित्रा योग दादा भेटलाय, त्याचा डायलॉग फेमस आहे रॉक मध्ये. हा मग तुम्हाला भेटी तू ये बघा. ये स्वागत आहे बाई आपले. बाकी कसं वाटला? बाकी म्हणजे मला म्हणजे माहित नव्हतं का तुम्ही आहात असा. म्हणजे होतो कामाला म्हणजे कार्यक्रमाचं नाव ऐकला तेव्हा अरे म्हणे याच्यात म्हण नील दादा आहे म्हणून जाऊन ते पटकन कामावर आलो. रोक मध्ये रॉक मध्ये हा, आमचा छोटा युट्यूबर आहे त्याने स्टार्ट केलंय. आपलाच भाव आहे. हा. जरा त्याला सपोर्ट बिपोर्ट दाखवा. हा. आपला खतरनाक आहे एकदम रोक रोक मध्ये. मध्ये रॉक मध्ये. याच्या जीवनातला पहिला ब्लॉग आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आम्ही हात जोडून विनंती करतो त्याला सपोर्ट करा. कारण का तुमच्यामुळे त्याला मोटिवेशन भेटेल, तुमचा प्रेम भेटलं का त्या अजून नवीन व्हिडिओ बनेल. मित्रांनो मला लावणीसाठी आता तयार झालो. तर मित्रांनो तमाशात कवड्या पोऱ्यात तुम्हाला मग दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलच्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे जयसिद्ध आणि मग 12 वर्षाचा आहो. आणि मित्रांनो आमच्या मामाच्या मामेश बरोबर आलो तमाशाला. तर तमाशाला जीवन कसं असत ते तुम्हाला नंतर मग दाखवीन व्हिडिओ मध्ये. आणि मित्रांनो मला एक डोळ्यान दिसत नाही थोडं, तर मला व्हिडिओ बघून तिरका बघतो असा घाण कमेंट नका करू. कारण की माझ्या आयुष्यात स्वतःचे जीवावर काहीतरी करायचा प्रयत्न करेल म्हणून मी सोशल मीडियावर काम करायचं ठरवलं. आणि हा माझा सोशल मीडियावर पहिला ब्लॉग आहे. खरं बोलायला गेलो तर मला मामाच्या आणि मामेच्या गावाला फिरायचं होतं. करवंद आंबे खायचे होते, पण काही कारणामुळे मामा आणि मामी घरी नव्हते, तमाशाला गेले होते. मग मी विचार केला तमाशातलं आयुष्य कसं आहे ते बघायचं होतं, अनुभव घ्यायचा होता. त्यामुळे मी पण तमाशाला आलो. कारण की काही लोक तमाशा या क्षेत्राला फालतू समजतात, नाव ठेवतात, वाईट आहे असे बोलतात. पण मी माझ्या या ब्लॉग मधून व्हिडिओ मधून तमाशा दाखवणार, तमाशातले लाईव्ह दाखवणार आणि तमाशातले खरं जीवन कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार. आता आम्ही चालू ते आंब्याच खालते चटई घेऊन बसायला. मित्रांनो कारण आम्ही आताच पोहोचलो ना, त्याच्यामुळे मग ते आता चटई बिटई तू बस तू. आणि आजच्या ब्लॉग मध्ये जय तुम्हाला तमाशातली लाईफस्टाईल दाखल आणि एक काही गाणी होता, कॉमेडी होते, तुम्हाला माहितीच आहे. पण याच्या जीवनातला पहिला ब्लॉग आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आम्ही हात जोडून विनंती करतो त्याला सपोर्ट करा. कारण का तुमच्यामुळे त्याला मोटिवेशन भेटेल, तुमचा प्रेम भेटलं का त्या अजून नवीन व्हिडिओ बनेल. पण तो तमाशाला आलाय तर त्याचा अनुभव काय आहे ते सगळं दाखील तुम्हाला. काय ना डान्सच्या व्हिडिओही दाखील, सिम्मीची लावणी असं ते माझं स्टंट असतं, अजून काय डान्स असतात त्या सगळं दाखवून तो आधी जातो आम्ही मस्त आंब्याच्या झाडाखाली बसायला. तो व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा. शिकला त्याला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. जयनी चांगलाय म्हणून ना, कारण तुम्हाला काही भरपूर काय देख आहे गवल ब्लॉग मध्ये. तर चला मित्रांनो ऊन खूप होतो म्हणून आम्ही चटई घेऊन गेलो आंब्याच्या झाडाखाली सावलीत आराम करायला. तर मित्र आम्ही चटई टिकून आंब्याचे सावली खालत बसलो आणि मामा आणि मामी इकडे सगळे बसले. आणि आता माय पटक्या नाश्ता करून घेतो. आणि तुम्हाला कसं आहे आम्ही ना खायला आणलाय, कारण सकाळी आम्हाला काय झियाना जसं ते मार्केट गाव सारखा लागला. या गावाचं नाव काय बोलला? तलवाड्याला आम्ही, कारण इथून मुंबई जवळ आहे. मग कसं आहे का जरा खायला आणले तर चिप्स वगैरे, इकडं कचोरी या चकल्या बिकल्या आणल्या. बाकी इकडं मस्त पैकी आम्ही बसलो आंब्याचे सावले खाली. कसं जयने ब्लॉग स्टार्ट केलाय त्याच्या जीवनात, कारण तुम्हाला माहितीच असेल नसेल त्याने सांगितलं की माझ्या डोळ्यांना प्रॉब्लेम आहे, मला कोण घाण कमेंट नका करू. कारण कसं मित्रांनो त्या आयुष्यात काहीतरी प्रयत्न करतो स्वतःच्या जीवावर करायचा. मग त्याच्यामुळे तो आला इकडे तमाशाला. बोललो की मामाच्या गावाला जाऊन सगळं एन्जॉय करणार, पण आम्ही कार्यक्रमाला इकडे आलोय तमाशाच्या. त्याच्यामुळे तो बोलला मी पण येतो, तिकडचा अनुभव मला पण भेटेल घ्यायला भेटेल, कारण लोक नावं ठेवतात हे ते. पण त्याला बोललो नाही, आम्ही स्वतः घेऊन आलो. ये की तू इकडं बघ आणि कसा अनुभव आहे, तू ब्लॉग स्टार्ट कर, लोकांना दाखव. मग त्याच्यामुळे हा त्याचा पहिला ब्लॉग आहे. तर तुमचा खूप सारं प्रेम द्या, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा हा त्याच्या व्हिडिओला. आणि कारण कसं आहे तो तुम्हाला
खूप काही गोष्टी इकडच्या दाखवल, म्हणजे की आयुष्य कसं आहे तमाशातलं ते सगळं दाखवल. तर चला तोपर्यंत या सगळा खाऊन बिऊन घेतो. नंतर कुंक जायचं आहे आम्हाला, अंगाबिंगा धुवाय विहीर आहे मस्त तिकडं. सांगत गावकरी आले ते आपली मंडळी सगळी भेटली, खूप भारी वाटलं. संध्याकाळी भेटतील. मग ते बोलले की आंघोळ वगैरे करायची, काय टेन्शन नका घेऊ, घरी तरी या. नाही तर मग आम्ही कसं टेंट वगैरे आणलंय, तर मग आपण बोलू बाहेरच करू, तिकडे विहीर आहे मग तिकडे जाऊ आंघोळ वगैरे करायचं. तोपर्यंत आम्ही पटापट खाऊन घेतो. मग जय या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे आज, कसा काय ते सगळं तुम्ही या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर ब्लॉग असाच कंटिन्यू करा. तर चला तोपर्यंत नाश्ता करून घेतो. मित्र इकडे कशी मेहनत करतात, काट्याचे बारे आणतात आणि गॅस खूप महाग झाले त्याच्यामुळे असे डोक्यावर पाट्या आणायला लागतात. जयजा पाणी घेऊन त्यांना माथरान माहिती आहे ना, तिकडचे आम्ही माथरान ग. हा ना मित्रांनो, ऊन खूप आहे त्याच्यामुळे कशी ताण लागते. आम्हाला या छोट्या मुलांनीच पाणी आणून दिला होता. मग आता आमची बारी की त्यांना मदत करणं. हे बघा सगळं डोक्यावर भारे आणतात असे चूल पेटवण्यासाठी, त्याच्यावरच अन्न भाजी सगळं शिजतं. कृष्णा तू कधी भारे आणलेत का डोक्यावर? नाही बाबा, बॅगचे भारे घेतले डान्सिंगचे बॅग. हे बघा असे भारे मित्रांनो. कुणी कुणी आणलेत कमेंट करा लगेच जयच्या ब्लॉग मध्ये. किती कष्ट कबाड असतात ना गरिबांचं. कस्टमर अरे हात किती दुखतात. तू केलंय का? मग काय सासूबाई केलं? सोबत गेली नव्हती का मी खालच्या शेतात. हा मग टाळूल ते चुंबळ बारकी. माझी चुंबळ झालेली छोटी आणि फाट्या झालेले मोठे आणि लगेच उलटी डोकं तालू दुखायला लागला आणि पुढच्या दिवस उलटी झालेली. म्हणजे खुशखबरी का काय? ए. मित्र कसे बघा आमचे आदिवासी लोक मायाळ म्हणजे सगळेच मायाळ असतात, पण त्याने आता जांभळाचा करवंदाचा सीझन आहे आणि जयला आमच्या इकडे येऊन मामाच्या गावाला येऊन जांभळ करवंद आणि खायचे. मला पण आंबला खायला दिले आणि काय आंबला खाऊन दिलं तिकडं ना, पण इकडे त्या ज्याने जे आता पाणी घेऊन गेलं ना त्या आईन त्या बसल्यात बाहेर आणल्यात उन्हाच्या याच्यात, तर ते काहीतरी करवंद बिरवंद आणल्या ना त्या देता वाटतं बघू. हा जे बघू नाही तर पोपट होईल. पोपट ना आपण मागला तरी भेटेल. क्या रे कृष्णा भाऊ? हा वेट करू आम्हाला देता का ना. 1 2 3. हे बघ हे जय, हा घे तुझी इच्छा पुरी झाली, घे आंब वगैरे दिले आईन ते. बजाला पाणी. धन्यवाद धन्यवाद. त्याची इच्छा पूर्ण झाली. जे रे आंब खायची इच्छा. तुला खाऊन दिलं मी आता सांगत. मग ते आईन त्याला थँक्यू तर बोल. थँक्यू. सीझनचं पहिलं मँगो आहे पकलेलं माहितीये हा नाही बघ पण ते पण जाऊ दे आता, दे. किती पोळा येऊ दे मित्रा- घरावर, खाऊ मी. तोंडावने किती पोळा येऊ दे. तोंडाव निघतील तोंडाव. ए जय, तुझ्या तोंडावर निघतील. हा ना सगळ्याला एक एक वाट. चल मित्रांनो, नशीब असताना नशिबात सगळ्या गोष्टी भेटतात. मला अल्ला द्या अजून. नाही 2 नाही, बरोबर येते. 1 2 3 4 5 बरोबर आहे माझं. तुझं 2 आलं. सगळ्यांना मस्त आंबे. तर चला मित्र हो पटापट आंब खाऊन घेतो. असं मस्त गोड आहे. म्हणून काय आणि मित्रांनो, ज्या आईने आम्हाला आंबे दिले होते त्या दोघींनी पण आपले आपले पाट्याचे बारे डोक्यावर घेतले आणि घरी निघून गेले. मित्र 1 नंबर गोडा, म्हणजे रानातला आंबा. पण तेच आंबाट असता कच्चा असल्यावर, पण आता पिकल्यावर गोड लागता. तुम जाता आंब काय ना, मग आता का ना इंडत काय वाघ कोट. मित्र म्हणजे इकडे वाघाची भीती आहे वाटतं. आणि मग काय इकडे काय असा प्रॉब्लेम झालाय कवा ना? काय पोर का आला कवा? इकडे ये ना, जवळ ये इकडे या, जवळ या जरा. येट या लवकर. मित्रांनो म्हणजे काहीतरी थोडे दिवस झाले, 12 दिवस पोराला खाल्ला वाटतं वाघाने. म्हणजे काय झालं नक्की सांगा. म्हणजे ते पोरे आंब्यावर गेले होते हा आणि वाघ दडत आला आणि ते पोराला खाल्लं. म्हणजे झडप मारली. म्हणजे आणि ते कुठल्या गावचा पोरगा होता? हा मित्रांनो म्हणजे लाद्याच्या वाडीचा. लहान किती वर्षाचा होता? तुमचा सारखा होता का छोटा? 4थीला होता. म्हणजे 4थीला होता. आता किती वर्षाचा? म्हणजे 10 ना. मित्रांनो म्हणजे इकडे भीती आहे तर सांभाळून आपल्याला. जय भीती आहे इकडे. रात्री कुठं फिरू नको, कारण मित्रांनो आमचा रात्रीच कार्यक्रम असतो, तर त्याच्यामुळे मग आम्हाला रात्री बाहेर म्हणजे वॉशरूमला वगैरे तर जायलाच लागतं. पण सांभाळून राहायला लागेल.
कारण आता आम्हाला समजलं की इकडं 12 दिवस झाले लाद्याच्या वाडी तिथला एक लहान मुलाला म्हणजे 4थीला होता त्याला वाघाने म्हणजे खाल्ला. तर खूप वाईट वाटतं. कसं जरा आता इकडे तिकडे वाघाची पर्जा वाढले काय कोण दुसरे पकडून दुसऱ्या साईडला सोडतात त्याच्यामुळे मग ते काय प्रॉब्लेम होतो दुसऱ्या गावकऱ्यांना. आता त्याच्यामुळं मग आम्हालाही सांभाळून राहायला लागेल कारण वाघाच्या भीतीमुळे तर आम्ही सांभाळून राहून आता इकडं. मग आजचा कार्यक्रमात काय धमाल आहे तिथं जय दाखवलंच तर चला आंबे वगैरे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला आता डायरेक्ट तिकडे भेटतो. आणि तुम्ही कुठे असे रानावनात गेले तर सांभाळून राहा कारण वाघाची भीतीमुळं खूप काही गोष्टी होऊ शकतात ज्या आपण विचार नाही करत अशा. हा जय, तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा, मजा घ्या जयच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आम्ही आंघोळ करायला जायचो होतो पण जायला नाही भेटले, खूप ऊन आहे. तर आम्ही तमाशाच्या रावटीत चाललोय. तिथे सगळ्यांसाठी जेवण बनतंय. तिथे काय काय बनलंय ते तुम्हाला दाखवतो. मित्रा ही माती उडाले त्याला मग चक्रीवादळ सांगता. चक्रीवाद बघ कसली चक्रीवाद आहे बघा. आणि हा टँकर बघतात तो पिण्याचं पाणी आणि जेवण बनवण्यासाठी गावकरी देतात. आणि मित्रांनो जेवणाच्या रावटीत जायच्या आधी बिगारी लोक तमाशाचा स्टेज बनवण्यासाठी किती मेहनत करतात ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा मित्रांनो एवढ्या कडक उन्हामध्ये स्टेज बनवण्यासाठी मेहनत करावी लागते आणि असं जड सामान उचलावं लागतं कारण की कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी स्टेजवर आणि गावकऱ्यांचं मनोरंजन झालं पाहिजे त्यासाठी स्टेज बनवण्यासाठी त्यांची धावपळ चालू असते. उन्हातानामध्ये असे काम करून तमाशामध्ये कष्ट करून मेहनत करून खायला लागतं आम्हाला. गरीबी काय आमचे वावराचे कामं करायला लागतं, वावरात झाले काही मग तमाशात येणं लागतं आम्हाला. तर चला मित्रांनो रावटीत काय जेवण बनलंय ते तुम्हाला मी दाखवतो. काय बनलंय? इथे वांग्याची भाजी आहे, वांग्याची भाजी आणि याच्यात भात आहे. भात आहे आणि इकडे चपाती बनवताय चाची. तर चला मित्रांनो आता फटाफट जेवण घेतो आणि जेवायला जातो आंब्याच्या झाडाखाली. तर मित्रांनो आम्ही भाजी भात घेतलेला आहे तर आम्ही तिकडे आंब्याच्या झाडाखाली जेवायला चाललो. किती भात घेतलाय तुला? चपाती किती जेव? एक एक की दोन? आंबोला चला मित्रांनो आता चाललो आम्ही मामाकडे. मामा तुझा मामा. चला मित्रांनो आता चाललो आम्ही जेवायला. मित्रांनो जय आमचा कवडा लाजतो बाई. छोटा ब्लॉगर खपाखप सब्सक्राइब करो चैनल को. वाह वाह झाले का है तुमच्यासाठी मस्त हा? तेल लावून चपाती आणली. ओके थँक्यू. मित्रांनो चपाती कांदा आणि इकडे वांग्याची भाजी. बाकी हे लोक गेले. जय तू काय सांगतो? काय रे काय आणलंय हो? ते काय भात भाजी चपाती. आणि लाजवत कडे भात भाजी चपात्या. कृष्णा त्याची डार्लिंग या क्या जयची. चला मित्रांनो या सगळं पटापट खाऊन घेतो आम्ही रपारप. ले मा का आशीर्वाद पोट डाळा दे मालूला असा. तर मित्रांनो तमाशात कसं जेवण बनलाय ते घरी तू. वांग्याची भाजी. कसं झालंय जेवण? मस्त मस्त एक नंबर. एक नंबर बाई. हे बघ मस्त आता एक जेवतो. नंबर होईल कारण की कुरुम आहे. कुरुम ही एक कडक भाकर करून आणली आहे आणि इकडे चपात्या बिप्या मित्रांनो. मस्त आता खपाखप जेवण घेतो आणि तुम्हाला भेटतो. आम्ही जातो मग अंग धुवायला. मित्रा ऊन खूप होता म्हणून आम्ही जेवण घेऊन आंब्याच्या झाडाखाली आलो आणि पोट भरून खायला लय बार वाटला. तर मित्र आम्ही फ्रेश व्हायला चाललो. तिकडं सगळी मंडळी आमची अंग धुवून झाल्या. हा तर आम्ही आता हिरी वांगा धुवायला चाललो. कसा पाणी आहे कसा ना तुम्हाला दाखव तू तिकडे कसा ते जंगलात एरिया आहे बघू. सगळी पाणी तिकडून आणता या गावकरी. तर आता तिकडे जाऊन दाखव तू ते एरियात पाणी आहे का ना आणि कसा काय त्या. मित्रांनो ऊन खूप आहे पण काय करणार आपल्याला फ्रेश झालंच पाहिजे. सगळी मंडळी खपाखप निघली आहे. जयचा ब्लॉग जरासा माय हँडल करी तू. आणि आम्हाला जायचं आहे ते बघ ते आंब्याचं झाड आहे तिकडे मित्रांनो. विहीर आहे मस्त. मग तिथंच थंड पाण्यात आंघोळ करायचा आणि पाणी भरून आणायचं. काय जय चला फटाफट फ्रेश हो. गार 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 गार. आणि मित्रांनो संध्याकाळी फुल राडा करू. कोणचा या काना दाखवू रावस मध्ये आमचा. आणि मग काय कसा काय वाहत राडा होतो. गावकरी कशी मजा घेता पूर्ण एन्जॉय करता का ना सगळा तुम्हाला दाखव तू.
बघ इकडे विहीर आहे. तर मित्रांनो आम्ही विहिरीवर पोचलोय आंघोळ करण्यासाठी. हे बघा मस्त हिरवगार पाणी आहे. आणि आमच्या मामीने टेंट आणलाय आंघोळ करण्यासाठी, ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा यो मित्रांनो टेंट आहे आमचा आंघोळ करायचा. आणि कृष्णा इकडं मस्त पाणी भरितो गडी. ए कृष्णा, त्याला काय म्हणतात माहितीये का? काय याला काय त्याला म्हणतात? काय म्हणतात? नाही पता. लांबडा. नामडा ना नामना आमच्यात बोलता. मलाच नाहीये. हा? याला काय आता ना कृष्णाला शिकली हा ए, लांबला बोलतो. लांबला काय काय साबी पाय लांबला हा कृष्णा. मित्रांनो हे नामण्यातून पाणी काढता विहिरीतला मस्त पैकी. आणि बघ ह्यो टेंट आहे आता त्याच्यातच मस्त आंघोळ करणार. तर जय तू उडी मारे तो नको. इकडं सगळेजण मस्त कपडे वगैरे धुतात मित्रांनो. तर चला मित्रांनो आता पटापट आंघोळ करून घेऊ आणि मग जाऊ आपल्या रावटीकडे. तर मित्रांनो आता आंघोळ करायला तुम्हाला पाणी दिलंय बघा. पाणी बिनी मस्त दिलाय गड्याला कडून. तर मग आता पटक्याने आंघोळ करून घेतो नंतर भेटतो. तर मित्र आता आमची मस्तपैकी आंघोळ करून झाले विहिरीवर. तर आता आम्ही तमाशा रावटीवर जाऊन आणि तुम्हाला डायरेक्ट राहायचेच भेटून तमाशा चालू झाल्यावर. आणि मित्रांनो हे बघा ते विहिरी आम्हाला एक दादाने आंबाई दिलं तर मस्त पैकी. पण आता काय करून जाऊन रावठेव खाऊन आणि मग थोडा आराम करून आणि मग राहायचे जेव्हा मेकअपला बसतील तेव्हाच तुम्हाला आम्ही भेटून. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो मी तमाशात आलो तेव्हा मला एक मित्र भेटला. त्याचे नाव आहे लकी आणि तो 6 वर्षाचा आहे. आणि मित्रांनो संध्याकाळ झाली होती आणि आमची दोघांची मस्ती खूप चालू होती. आणि तेवढ्यात आमच्या मामाचे आणि मामीचे फॅन आले आणि त्यांनी फोटो काढले. आणि मस्त संध्याकाळचे सूर्य मावळताना ते काय गावला. आणि समोर जाऊन बघितलं तर स्टेजचा काम अजून संपला नव्हता. सगळे बिगारी लोक मेहनत करत होते. कोणी वायरिंगचं काम करत होता तर कोणी स्टेजचं काम करत होतं. तर मित्रांनो तिथे एक दादा होता, त्यांनी आम्हाला घरी बोलवले जेवायला आणि खूप भारी झाले. हे लक्की कसं आहे जेवण? एक नंबर. एक नंबर. बघा बोलतो. हा हे मित्रांनो हे सगळे फॅमिली आहे त्यांची. सगळे बसलेत आम्ही पण जेवतोय. कृष्णा कसं आहे जेवण? हा सिमी मला तर आवडला. आणि मित्र आमचं मस्तपैकी जेवण करून झाला आणि आमचे मामा आणि मामी सगळ्यांसोबत फोटो काढले. आणि मित्र आम्ही त्यातून दुसऱ्या फॅमिलीज घर गेलो, ते आमचं स्वागत केलं. निरगुडा आणि सिम्मी निरगुडा यांच्या माती परिवारातर्फे हार्दिक स्वागत. वेलकम. आणि मित्र ही फॅमिलीने आमच्या मामीची ओटी भरून त्याला साडी दिली आणि सगळी खुश झाली ना आम्हाला बरं वाटलं. आणि मित्रांनो विचार करत बसलेलो आमच्या मामाला मामेला आवडली लोक प्रेम करता असा प्रेम मला इंस्टा युट्यूब वर करतील का ना. आता तुम्हीच सांगा कमेंट करून. चला धन्यवाद सगळ्यांना मनापासून एवढं सारं प्रेम दिलं. व्हिडिओ आलाय. मित्रांनो आपली सगळी फॅमिली आहे इंस्टा युट्यूब फॅमिली. त्यांची एक फरमाईश आहे तर त्यांच्यासाठी एक क्लिप होऊन जाऊ दे. ओ सासूबाई, तुमचा पोरा कसा उड्या मारतो. ते चला आता सगळे कार्यक्रम बघायला आणि तिथे एनर्जी पाहिजे आम्हाला. आणि आता जसा हे हा. आवाज आहे ना तसाच आवाज पाहिजे. आणि मित्रांनो आम्ही फॅमिली सोबत मस्त फोटो काढला आणि निघालो तमाशाकडे. तुम्ही आमच्या घरामध्ये आले त्याबद्दल तुमचे खूप खूप मनस्वी आभार. कोणी इंस्टाग्राम आणि युट्यूबला कोणी फॉलो नसेल केलं तरी निलेश आणि सिम्मीच्या चॅनलला नक्की फॉलो करा. ओके चला चला. तर मित्रांनो आम्ही इंस्टा युट्यूब फॅमिली सगळ्यांना भेटून आलो. तमाशाचे रावटी आहे चालू डबल. आणि आता आमची मामी मेकअप करीत आहे आणि बाकीच्या पोरी मेकअपला बसल्या. सगळे रेडी झाला मग तुम्हाला दाखवतो. तर मित्र व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि आमचा डान्स बघायला विसरू नका. ज्या पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेले रीस्टार म्हणून जे आदिवासी समाजाचे निलेश निरगुडा हे देखील उपस्थित झाले. या रीस्टारचा देखील सन्मान. तर मित्र योग दादा भेटलाय
त्याचा डायलॉग फेमस आहे. कोणचा डायलॉग? रॉक मध्ये. हा, मग तुम्हाला भेटी तू ये बघा. ये स्वागत आहे बाई आपले घर. तर मित्रांनो, आमचा ऍक्च्युअली कार्यक्रम होता आणि मला माहितीच ना का यांचा गाव जवळच आहे. तर आता जेव्हा सत्कार केला माझा, मग त्याच्यानंतर मग इकडे बसलो, तू सिमी वगैरे मेकअप करीत आहे. तर ना काय झाला, मग आलोसमेन मग ऐकला आपल्या गावचा एक फेमस रील स्टार रॉक मध्ये त्याचा डायलॉग. मग चांगलं समजलं, मग जिलू त्याला आलंय. मग बोललो चल इकडे बसाय, आपला कसा असत त्या तुम्हाला दाखवतो. बाकी कसा वाटला? बाकी म्हणजे मला म्हणजे माहित नव्हतं का तुम्ही आता असा माझ्या होतो कामाला. तर नेमकी मला माहित नव्हतं का हा कार्यक्रम आहे. म्हणजे कार्यक्रम आज नाव ऐकला तेव्हा अरे म्हणे याच्यात म्हण नील दादा आहे म्हणून जाऊन ते पटकन कामावर चालू ना अवघड इकडे तर कामावरून आणू रॉक मध्ये. काय कामावरून आला? कामावर आलो रोक तर मित्रांनो, ऍक्च्युली आमची ओळख तर आहे, पण आम्ही कधी असं भेटलो ना. सगळे धावपळीत असतात, प्रत्येक आपल्या आपल्या कामामध्ये. जसं आम्ही कामात तसं असतो, पण नशीब असतात कवा न कवा आपले मेहनत करणारे कलाकार भेटतात ना, तेव्हा खूप भारी वाटतं. मग त्यांचा डायलॉग ऐकायला रॉक मध्ये, मग माय रॉक मध्ये जिलून त्या स्टेजवर मग आणला. बाकी तुला कसं बाकी वाटतं? म्हणजे आता काय खुशी म्हणजे आसमान छुले. आणि आमचा छोटा युट्यूबर आहे, ज्याने स्टार्ट केलंय. आपलाच भाव आहे. हा. जरा त्याला सपोर्ट बिपोर्ट दाखवा. हा. आपला खतरनाक गड आहे एकदम रॉक मध्ये. कसा? रॉक मध्ये. आणि मित्रांनो, आपला भाऊ आहे, खूप सारी मेहनत करीतो. त्याला जाऊन खूप सारं प्रेम द्या. आणि जर तुम्हाला नसं बाकीच्या इंस्टा आयडी, तर प्रॉपर मध्ये आम्ही रॉक मध्ये सांगतो. सांग एकदा परत. इंस्टा आयडी माझा आहे कॉमेडियन भरत सोंगाळ. जसं आम्हाला प्रेम करताना आमच्या जोडीलं, तसं आपल्या भावालाही करा. खूप मेहनत आहे. जो टेन्शन मध्ये वया ना, तो हसून पोट धरीला असे त्याच्या व्हिडिओ असत्या. तर चला आजचा कार्यक्रम बघू आणि सोबतच आहो, एन्जॉय करू आजचा day. म्हणजे विशेष म्हणजे आज माझं नील दादा तुला तुला भेटून मोकार बेस वाटलाय. म्हणजे माझी इच्छा होती का मग तुम्हाला मेसेज वगैरे करा, पण ते जरा घाई गडबडीत काय ना बघ, ना केलं तरी पण भेटलो. भारी वाटला आम्हाला. एकदम रोक मध्ये. आता काही विषय नाही. बाकी आज तुमचं जे प्रेम आहे तसंच राहू दे दादांवर पण आणि माझ्यावर पण. नक्की. आणि मित्रांनो, आजचा कार्यक्रम दाखवू त्यांना की आपला कार्यक्रम कसा वगैरे असतो, ते मजा येईल. आणि तो आमच्या सोबतच आहे. दादा त्याचा कार्यक्रम बघितलं म्हणजे त्यांचे इन्स्टा आयडल वगैरे खतरनाक. पण आता समोरासमोर रॉक मध्ये लाईव्ह नजर भेटेंगी. चालेल, रॉक मध्ये आपण भेटत राहू. ओके, आता ओके, जरा धन्यवाद. हे रेडी होतात, मग सगळ्या पोरी रेडी झाल्या का दाखव तू रॉक मध्ये. Rock मध्ये. तर चला, आता कार्यक्रम चालू होईल तेव्हा भेटू. तोपर्यंत आम्ही गप्पा छप्पा करतो. ओके. तर मित्रांनो, तमाशात केवढ्या पोऱ्या आहेत तुम्हाला मग दाखवतो. मित्रांनो, या सगळ्या पोरी आपल्या आई बहिणी सारख्या आहेत. तुम्ही त्याला वाईट नजरे नका बघू आणि पालतू नका समजू, कारण त्या पण आपल्या पोट भरण्यासाठी आलेल्या आहेत. मित्रांनो, मैं लावणीसाठी आता तैयार झालू. जिसका ब्लॉग है वो तो सामने जाके शो बघ रहा है हमारा. तर चला मित्रांनो, मैं रेडी झालू. आता माझी लावणी आहे, तर चला तुम्हाला दाखवतो.
क्या बोलता रौनक भाई, तू भी आई गया. तर मित्र इंस्टा युट्यूबचं मामा आणि माम्याचं फॅन आलं तर त्यांनी सगळ्या सोबत पोट काढलं, लय भारी वाटला. तर मित्रांनो आमचा कार्यक्रम खपलाय आणि सिमेंट सगळा आवरून गेला आणि आमचा ब्लॉगर आहे ज्याचा आता मग तुम्ही चॅनलवर ब्लॉग देखता तो होता एक ब्लॉगर झोपलाय. हे बादशाह बिचारा झोपलाय, त्याला झोपू नये आमचं परत आवरून जेवतो. तर मित्र सॉरी मला ब्लॉग एंड करायला नागवला कार्यक्रम आलं, पण फुल मजा केली तिकडं, कारण की आम्हाला घरी होता आणि इकडं आमच्या बॅगी दादा आणता आमचा कंबाट वाकला आणि इकडं आमच्या मोठ्याई बघत जेवण करीते आणि इकडं आमची मावशी बसले आणि बघ चुटकी टोकऱ्यात बसलेले उठले आता. आणि मित्र आमची मामी तिकडं मामा आणि मामी तिकडे बसल्या, मग तुम्हाला दाखवते. हे बघ आमच्या मामा आणि मामी इकडे बसल्या. मित्रांनो जय आता आम्ही सगळेजण आलो फुल म्हणजे कमाट वाकला ना, कारण का मग तुम्हाला बॅगी दाखवतो. हे देख ह्या एवढ्या बॅगी आणता आमचा कमाट वाकलाय. या सगळ्या 10 बॅगी होत्या काय रे जय,
मरणाचा तर असं आलेल तेवढा चढ बॅग उचलून. काय हो हा? तुमचे काय बॅग होते सगळं माझं सामान आहे. आणि मला ते आणायला आयला आता येईनी काय रे आम्हाला काम करायला शहाणी आहे. आणि मित्रांनो काय करतो हा ब्लॉग आम्ही येथच एंड करतो. तर ना जयला विचारू आपण तुला तिकडे कार्यक्रमाला कसा वाटला. ओके जय, तर तुला तिकडं कार्यक्रमाला कसा वाटला. मस्त मजा आली. मामे त्यांचा डान्स होता मस्त, जे काय मजा आली. आणि पक्की आपली युट्यूब फॅमिली आलेली सगळी, मामा मामेची फुल मजा तिकडे केली. आणि मित्र मग तुम्हाला काय तर दाखवतो ते आमचे मामा आणि मामे मेहनत करून कमायला आहे. हे बघा मित्र सिल्वर प्ले बटन, ते आमचे मामा आणि मामे मेहनत करून कमायला आहे. आणि आजपासून माझी मेहनत करेन आणि माझं स्वप्न आहे त्या मला तसा सिल्वर प्ले बटन कवाय पाहिजे. तर तुमचा सपोर्ट असून दे. आणि जय तू तमाशात आला तर तमाशाबद्दल तू काय बोलू शकतो, लोकांना काय संदेश देऊ शकतो. तेव्हा सगळ्यांना एकच सांगन मला शिबवाना. मग 12 वर्षाच्या वयात तमाशात पहिल्यांदा गेलो आणि तमाशात जाऊन तमाशाचं आयुष्य आणि लाईफ बघायला भेटली. आणि तमाशाला राष्ट्रपती पुरस्कार भेटले आहेत. नुकताच रघुवीर खेडकर दादा यांना पद्मश्री अवॉर्ड भेटला. आणि तमाशाबद्दल गाणविचार करणाऱ्या लोकांना मी एकच सांगणार, तमाशाला वाईट नजरेने नका बघू. तिथे मेहनत करणारी लोक फालतू नसतात. कारण की काही लोक तमाशात नाचणाऱ्या पोरींना नाव ठेवतात आणि फालतू समजतात, वाईट नजरेने बघतात. पण त्यांना एकच सांगणार, तिथे नाचणारे पोरी या फालतू नसतात. त्या स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून पोट भरतात. कारण की खूप लोकांची आर्थिक परिस्थिती असते, म्हणून त्यांना तमाशात जाणं भाग पडतं. म्हणून हात जोडून रिक्वेस्ट आहे, तमाशाला फालतू नका समजू, त्याला चांगल्या नजरेने बघा. कारण ही महाराष्ट्राची लोककला आहे, तिला जपून ठेवलं पाहिजे आणि सपोर्ट केला पाहिजे. कारण तिकडे मला खूप अनुभव भेटला. सगळे कलाकार तिथे येऊन 7 महिने मेहनत करून पोट भरतात आणि जीवन जगतात. आणि तमाशातला जो माणूस आयुष्य जगलाय त्याला कुठेही कानाकोपऱ्यात सोडला तरी तो आयुष्य जगल, एवढा मला तिकडे अनुभव भेटलाय. आणि मित्र माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि मित्र तुम्हाला एक सांगायचं राहिलं, जी आमची मामी लावणी केली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कारण ही लावणी तमाशातून निघलेली आहे. तिने लावली पडद्यावर आणली. तिचं नाव विठाबाई भाऊ मान नारायण गावकर या आईंनी. त्यांच्यावरती खूप सारे पिक्चर आलेले आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. फॉरेनर मधून लोक PhD करण्यासाठी तमाशात येतात. हे मला तमाशात जाऊन लोकांनी सांगितलं, अनुभव भेटला. म्हणून तमाशाला कोणी वाईट नजरेने नका बघू. सगळेजण तमाशावर प्रेम करा आणि महाराष्ट्राची लोककला जपून ठेवा. धन्यवाद. तर मित्रांनो माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप सारं प्रेम द्या. ज्याने माझे चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि खूप सारं शेअर करा. आणि धन्यवाद सांगतो आमच्या मामा आणि मामीला, त्यांनी मला तमाशात घेऊन जाऊन खूप काही दाखवलं. आयुष्य कसं जगायचं हे शिकायला भेटलं. तर मित्र माझं काय चुकलं व्हाय तर मला माफ करा. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. ज्याला जेवढं झालं शक्य तेवढं त्याने बनवलं, तुमच्यासाठी खूप सारं प्रेम केलं. आम्ही बोलतोय म्हणून सबस्क्राईब करा असं नाही. तुम्हाला खरंच आवडलं असेल मनापासून, तो बिचारा त्याला बघताना यात प्रॉब्लेम आहे डोळ्याचा, तरी तो मेहनत करतो, प्रयत्न करतो. तुम्हीही करा आणि घरच्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि आम्ही एवढाच बोलाल, तुमच्या मनापासून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, का समजलं पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि बिचाराची मेहनत आहे, तर त्या मेहनतीसाठी मला माहिती आहे की तुम्ही नक्की सबस्क्राईब कराल आणि एक गोड कमेंट कराल आणि मोटिवेशन लोकांपर्यंत पोहोचल असा आमचा विचार आहे. आणि तो विचार नक्कीच सक्सेसफुल होणार. तर चला हा ब्लॉग इथंच एंड करतो. त्याच्या चॅनलला तुम्हाला खूप सारे ब्लॉग बघायला भेटतील आता इकडचे गावाकडचे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला वाटलं तर. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूँ, बाय.